नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 15.3. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन ट्रॅपेझियम ABCD लेंथ AB इज इक्वल टू 13 सेंटी. AB किती आहे? 13 सेंटीमीटर. लेंथ DC इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. लेंथ AD इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. AD इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD. ह्या ट्रॅपेझियमचं काय करायचं आपल्याला? एरिया फाइंड आउट करायचा. चला तर मग सुरुवात करूया. सोल्युशनमध्ये गिवन डाटा दिलेला आहे तो आपण राईट डाऊन करूया. फर्स्ट लेंथ AB इज इक्वल टू 13 सेंटीमीटर राईट डाऊन केलं. लेंथ DC इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. लेंथ AD इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आणि हा काय? ट्रॅपेझियम ABCD इज ट्रॅपेझियम साईड AB पॅरलल साईड DC. AB साईड ही पॅरलल कशाला असते? DC साईडला असते, म्हणून आपण ते लिहून घेतलं. वी नो दॅट एरिया ऑफ द ट्रॅपेझियम. एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे? इक्वल टू 1/2 सम ऑफ द लेंथ ऑफ द पॅरलल साईड. ही सम काय करायची? ही AB आणि DCची काय करायची? सम करायची. मल्टिप्लाय बाय हाईट, आणि ही हाईट असेल त्याने काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं. मग फॉर्म्युलामध्ये 1/2 13 + 9 का बरं केले आपण? ह्या सम ऑफ काय करायची? सम म्हणजे बेरीज. 13 + 9ची काय करायची? बेरीज करायची. ओके. आणि हाईट किती आहे? 8 सेंटीमीटर. AD ही काय झाली आपली हाईट, उंची 8 सेंटीमीटर. मग 13 + 9 किती होतं आपले? 22 आणि मल्टिप्लाय बाय 8. आता इथं याला डिवाइड होईल. 2 × 1 = 2, 2 × 1 = 2 म्हणजे 11 × 2 म्हणजे 11 × 1 11च, आणि मल्टिप्लाय बाय 8 हे लिहून घेतले. 11 × 8 मल्टिप्लाय केल्यावर किती होती? 11 × 8 = 88 स्क्वेअर सेंटीमीटर. सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर युनिट काय आलं? स्क्वेअर सेंटीमीटर झालं. फायनल आन्सर, द एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD is 88 स्क्वेअर सेंटीमीटर. सेकंड क्वेश्चन, लेंथ ऑफ द टू पॅरलल साइड्स of trapezium are 8.5 cm and 11.5 cm respectively. ट्रॅपेझियमच्या दोन पॅरलल साईड दिलेल्या आहेत, त्या किती दिल्या? 8.5 आणि 11.5 cm रिस्पेक्टिव्हली. अँड इट्स हाईट इज 4.2 cm. आणि त्यांची हाईट किती दिलेली? 4.2 cm. फाइंड इट्स एरिया. मग काय फाइंड करायचं? एरिया फाइंड करायचं. अगदी सोपा आहे. मग गिवन लेंथ ऑफ टू parallel side of a trapezium 8.5 cm and 11.5 cm. हाईट किती? 4.2 cm. हे गिवन डाटामध्ये दिलेलं आहे, ते आपण लिहून घेतलं. वी नो दॅट आपल्याला माहितीच आहे एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 सम ऑफ इज द लेंथ ऑफ पॅरलल साईड. पॅरलल साईडची लेंथ इंटू हाईट. आता 1/2, आता दोन लेंथ कोणत्या? 8.5 11.5. ह्या दोघांची काय करायची? ॲडिशन. हे दोघांनी 5.50 11 + 8 19 1 कॅरी आला होता इथं. 5 + 5 = 2 आणि द पॉईंट नंतर 0. हा 0 काही कन्सिडर नाही केला तरी चालतो. ओके. जर 2ने 20ला डिवाइड केले असता किती होता? 10 × 1 10 आणि 10 आणि 4.2 इथे. 4.2ला 10ने मल्टिप्लाय केलं असता काय होती? 42 राहील. हा पॉईंट इकडे शिफ्ट होईल डेसिमलच्या. 42 स्क्वेअर सेंटीमीटर. द एरिया ऑफ द ट्रॅपेझियम इज 42 स्क्वेअर सेंटीमीटर. थर्ड एक्झाम्पल, ट्रॅपेझियम PQRS. हा ट्रॅपेझियम दिलेला आपला PQRS बरोबर. इज अन आयसोस्केल ट्रॅपेझियम. हा काय? आयसोस्केलन ट्रॅपेझियम आहे. लेंथ PQ इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. बघा PQ किती दिली? 7 सेंटीमीटर. सेगमेंट PM हे चिन्ह कसले? परपेंडिक्युलर सेगमेंट S आहे. तर ही PM दिलेली ही काय? परपेंडिक्युलर आहे. ओके. कशाच्या? S आणि Rच्या. ह्या R येते. ओके. लेंथ SM इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. SM इज इक्वल टू किती? 3 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइड्स इज 4 सेंटीमीटर. आता ही 4 सेंटीमीटर आहे. इथे पण आपण एक ड्रॉ केली, ती पण किती असेल तुमची? 4 सेंटीमीटर. इथे आपण एक ड्रॉ करून घेऊ. ओके.
ही किती झाली आपली 4च झाली. हिला नाव देऊ, इथे एम आहे, इथे आपण एक नाव देऊ एन. ओके झालं. हे गिवन डाटामध्ये आपण काय केलं. नंतर काय करायचं 4 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ PQRS. मग आपल्याला काय करायचं PQRSचा काय करायचा एरिया फाइंड आउट करायचा. पण आता एरिया फाइंड आउट करायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल, याची पूर्ण इथली लेंथ माहीत करावं लागेल. इथली लेंथ, इथली लेंथ, इथली लेंथ ही माहीत करावं लागेल. ही माहीत झाल्यानंतर आपल्याला काय करता येईल, एरिया फाइंड आउट करता येईल. बरोबर आहे. मग तो फाइंड आउट करण्यासाठी चला तर मग आता सुरुवात करूया एक्झाम्पलला. सोल्युशन गिवन ट्रॅपेझियम PQRS इज द आयसोसेलेस ट्रॅपेझियम. लेंथ PQ इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. हे इथं PQ 7 सेंटीमीटर लिहून दिलं. सेगमेंट PM पॅरलल ते पण लिहून घेतलं. SM इज इक्वल टू 3 सेंटीमीटर आणि साईड PM इज इक्वल टू 4 सेंटीमीटर ती पण मी लिहून घेतली. बरोबर. नंतर नेक्स्ट ड्रॉ सेगमेंट QN परपेंडिक्युलर सेगमेंट SR. हे बघा मी इथे ड्रॉ केलेलं आहे इथं. बरोबर. इथे ड्रॉ करून घेतलं मी सेगमेंट QN परपेंडिक्युलर टू SR. अगोदर काय PM काय परपेंडिक्युलर SRला होता, तसं आपण सेम काय QN परपेंडिक्युलर SRला करून घेतला, कारण सेम आहे ट्रॅपेझियममध्ये असतो. नेक्स्ट इन ट्रायंगल PMS. आता ट्रायंगल काय PMS हा काय झाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल. पायथागोरसच्या थेरमनुसार PS² म्हणजे काय हायपोटेनियस स्क्वेअर. राईट अँगलच्या ऑपोजिट काय असतो हायपोटेनियस. हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 साईडचा स्क्वेअरची ॲडिशन. मग PM किती आहे 4. PMचा स्क्वेअर SMचा स्क्वेअर. बरोबर. म्हणून PM किती आपला 4चा स्क्वेअर, SM किती 3, 4चा स्क्वेअर 16, 3चा स्क्वेअर 9, 16 प्लस 9 25, 25 प्लसला स्क्वेअर इज 5चा स्क्वेअर. स्क्वेअर गेट कॅन्सल. PS इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. PQRS is an isosceles trapezium, so PS is equal to QR is equal to 5 सेंटीमीटर. बघा PS इज इक्वल टू किती आला होता आपला आन्सर 5 सेंटीमीटर. बरोबर. हे 5 आला होता 5 सेंटीमीटर. मग आपला हा QR पण काय ट्रॅपेझियममध्ये सेम असतो. हा पण किती असेल आपला 5 सेंटीमीटर. हा 5 सेंटीमीटर. हा पण किती आपला 5 सेंटीमीटर. सो PQ इज इक्वल टू MN. हे बघा PQ इज इक्वल टू MN. PQ सेम आहे तुमचा तर MN पण काय असेल तुमचा सेम लेंथ आहे. मग इथे पण तुमचा किती येते 7 सेंटीमीटर. बरोबर. मग इथे 7 सेंटीमीटर लिहून घेतला. नेक्स्ट काय सो NR इज इक्वल टू SM. NR इज इक्वल टू SM. SM किती आहे आपला 3 आहे तर NR पण किती असेल 3. मग तो पण इथे 3 सेंटीमीटर लिहून घ्यायचा. ओके. मग नेक्स्ट SR इज इक्वल टू मग आपल्याला याची पूर्ण काय करायची लेंथ काढायची एकदाच. SR इज इक्वल टू काय येईल आपलं SM. बरोबर. M प्लस N ॲडिशनचं चिन्ह दिलं प्लस ही लेंथ NR. इथं लेंथ पण लिहू शकता तुम्ही लेंथ. ओके. मग लेंथ SR इज इक्वल टू SM किती आपली 3 लिहिली, 7 लिहिली आणि 3 लिहिली. तिघांची ॲडिशन केली असतात 3 प्लस 7 10, 10 प्लस 3 13. ओके. 13 सेंटीमीटर. लेंथ SR इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. नेक्स्ट काय आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढायचं आहे. आता आपल्याला काय भेटलं याची पूर्ण लेंथ भेटली, हाईट पण भेटली. ओके. मग आपल्याला काय करता येईल दोन्ही ह्या लेंथ भेटल्या 3, 7, 10 याची किती झाली ती आपली टोटल लेंथ किती भेटली ही 13 सेंटीमीटर. बरोबर. ही तुम्हाला 13 सेंटीमीटर भेटली आणि ही 7 भेटली आणि हाईट पण 4 भेटली. तर आपण एरिया फाइंड आउट करू शकतो. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड. पॅरलल साईड PQ आणि SR किती आहे 13 आणि ही 7 लिहिली आणि हाईट किती आहे आपली 4 मल्टिप्लाय बाय 4. मग 13 प्लस 7 20. 20ला परत 2ने डिवाइड होतं. 2 1 2
1 इथं 0. ओके 0. मग 1 × 10 10 आणि मल्टिप्लाय बाय हाफ 4 इथे लिहून घेतात. 10 × 4 40. एरिया ऑफ ट्रेपेझियम इज इक्वल टू 4 to square. सो कंक्लुजन एरिया ऑफ अ ट्रेपेझियम PQRS आपला हा काय होता PQRS इज 40 स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं आपलं फायनल आन्सर. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.